हे आपलं किचन वेस्ट खत आहे. आता आपण या पोत्यामधून खाली करून घेतलेलं आहे आणि आता बघा ह्यातनं किचन वेस्ट असं व्यवस्थित करून आपल्याला भरायचं आहे. त्यामुळं किचन वेस्ट आता छान असं पोत्यात भरून आपलं ठेवायचं आहे. पावसाळा चालू झाल्या पाऊस आता आला तर भिजून जाईल. आपलं किचन वेस्ट तयार केलेलं सगळं खराब होईल. त्याच्यामुळं न भिजणाऱ्या ठिकाणी असं आपण ह्याला व्यवस्थित करून आता ठेवून द्यायचं आहे. म्हणजे झाडाला घालण्यास उपयोगी पडतं. त्याच्यामुळे ह्याला आपण आता व्यवस्थित करून ठेवायचं आहे. इथं पण आपण दुसरं पोतं भरून ठेवलेलं आहे. त्याच्यातलं पण काढून आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचं आहे. हे भरून ठेवायचं आहे आपल्याला. तर हे चांगलं खत आहे. हे आपण तयार झालेला याच्यामध्ये भरून ठेवलं. हे आपला तयार झालेला खत आहे आणि हे खत आहे ते आपल्याला तयार करण्यासाठी भरून ठेवायचं आहे. ह्या गोणीमध्ये आपण भरलेला आहे. आता हे राहिलेलं आपण भरून घेणार आहे. चला भरून याला कळ्या किती सुंदर आलेल्या आहेत. ह्याला सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत. त्याच्यामुळं ह्या कळ्या मोठ्या होण्यासाठी ह्याला आता आपण गांडूळ खत देणार आहे. झाड असं सुंदर खुरपून घेऊया. म्हणजे छान असं खत देऊन घ्यायचं आहे. वरची अशी माती साईडला करूया. भुसभुशीत माती आहे छान बघा. ती सुंदर माती आहे. ह्याला गांडूळ खत देऊया. छान असा गांडूळ खत. गांडूळ खत दिल्यामुळे काय होईल, ह्याचे असे मस्त छान ह्या कळ्या छोट्या छोट्याशा कळ्या आहेत त्या मोठ्या होण्यास मदत होईल झाडाला खत दिल्यामुळे. त्याच्यामुळे आपण आता ह्याला खत देऊन घेऊया, गांडूळ खत. हे आता आपण गांडूळ खत घेतलेलं आहे तर हे देऊन घेऊया झाडाला. छान असं एका बाजूनं ती माती घालून घेऊया. तर हे गांडूळ खत देऊन घेतलेलं आहे. हे दुसऱ्या बाजूने राहिलेलं हे दुसऱ्या बाजूने घालून घेऊया. आता आपला असा खत देऊन झालेला आहे. बघा किती छान कळ्या आहेत. मस्त छान एक भर लागून फुलं लागून भर संपलेला आहे. आता हा दुसरा भर आलेला आहे. छान अशा सुंदर कळ्या आलेल्या आहेत. मोगऱ्याच्या झाडाला सुंदर असं आपलं मोगऱ्याचं झाड आहे. बघा किती छान अशा कळ्या आलेल्या आहेत. आणि आता आपण खत दिलेलं आहे. हे खत दिल्यामुळे छान अशा कळ्या पटापट वाढतील. सुंदर असं मस्त झाड भरलेले फुलाने आणि परत दिसायला चालू होईल. अशा कळ्या किती मोठ्या मोठ्या होतात बघा. सुंदर अशा कळ्या मोठ्या होतात. आपण गांडूळ खत घेतलेलं आहे. हे आता आपण दुसऱ्या झाडाला घालून घेऊया. आता आपल्याकडं बघा हे डाळिंबाचं झाड आहे. डाळिंबाच्या झाडाला खत देऊन घेऊया. म्हणजे झाड डाळिंब आपले मोठे होण्यास मदत होईल. त्याच्यामुळे ह्या डाळिंबाच्या झाडाला आपण गांडूळ खत घालून घेऊया. खालून फुटते ते आपल्याला काढायचं आहे. किती बी काढून टाकलं तर फुटत राहतं असं. तर माती आपण साईडला घेतलेली आहे. खत देऊन घेऊया. खत दिलेलं आहे. मस्त छान असा खत देऊन झालेला आहे. बघा सुंदर असं खत दिलं आहे. गांडूळ खत आहे हा. तर एक खत दिलेलं आहे. त्याच्यावरती आपण पाणी घालून घेऊया. म्हणजे झाडात मिक्स होऊन जाईल खत दिलेलं. आणि हे आपलं किचन वेस्ट खत तयार झालेलं आहे. आपला एवढा छान असा सुंदर खत तयार झालेला आहे. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.